पळसा पिंगळी रस्त्याचे पुढे काम मागे सपाट. किन्हाळा गारगव्हाण पिंगळी तळेगाव गावासह तीर्थक्षेत्र केदारनाथ तामसाकडे ये-जा करण्यासाठी असलेल्या पळसा पिंगळी रस्त्याचे काम 5 वर्षापूर्वीच डांबरीकरण झाले होते. हे काम कित्येक वर्ष टिकेल असे सामान्यासह वाहनधारकाकडून अपेक्षा व्यक्त होत असताना नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या मुरुम दगडासाठी संबंधित कंपनीने वाहनाने रस्त्याची झालेली नुकसान पुन्हा नवीन काम करून देतो लेखी करार करत शेतकऱ्यांसह काही राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून बेसुमार उत्खनन केले. यामध्ये नवीन रस्त्याची दयनीय अवस्था निर्माण झाली होती. काम पूर्ण झाल्यानंतर कंपनीने पिंगळी ते पळसा दरम्यान डागडुजीसह काही अंतर केलेले डांबरीकरण एका आठवड्यात सपाट होत चालले आहे. या निकृष्ट कामाकडे पुढारी संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी सर्वसामान्यासह वाहनधारकाकडून होत आहे. हे रस्ता केलेला पहा, या रस्त्याची बघा पिंगळी ते पळसापर्यंत केलेला असा रस्ता. हे बघा हे बघा हे पहा, हे रस्ता बघा दाखवा कोणती होती ते साहेब. बघा बोला. या रस्त्यासाठी समजा किती खर्च झाला असं माहीत नाही, पण आता येणाऱ्या पुन्हा आता ते ट्रॅक्टर जातात. यानं काय राहिल्या रोडचं कसं काय तुम्हाला रस्ते एकर नाही, बेकार झालेला आहे. याचा काहीच नाही फायदा, याचा डांबर नाही काही नाही. पहा तुम्ही कुठं दिसायला त्याने. हे बघा साहेब, हे बोला गीट काढून गीट काढची हे कुठं आहे बघा, किती आहे इतकंही नाही समजा. म्हणजे तुमचं म्हणणं एरी त्याला उकललं नाही काय नाही, एरीच काम केलं असं. नाही काही नाही. उकला त्याला हाताने हे बघा कधी साईड असा रोड केलेला आहे हाताने. प्रल्हाद राठोड, राहणार किन्हाळा तांडा, पोस्ट पळसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. पळसा ते गारगाव रोडवरचा जो आमचा पहिला काम केलेले आमचे शिंदे श्रीकांत भाऊ यानं काम केला होता, त्याचं एकदम व्यवस्थित काम होतं. त्यानंतर यानं सद्भाऊचा जे राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर नांदेड जे चालू होता त्याच्यामध्ये अवैध खडक नेण्यात आला आमच्या गारगाव शिवारातून. तर त्यामध्ये डे नाईट त्यानं 24 तास असे मुरमाच्या गाड्या चालवल्या. आम्ही त्याचा काम अडविल्याच्या नंतर त्यानं आमचा गड ग्रामपंचायत किन्हाळा आणि गारगाव याच्यामध्ये गारगाव यायच्या मात्र मार्फत त्यानं ठराव वगैरे देऊन आम्ही तुमचा रस्ता डबल चांगला करून देऊ असा यशब आम्हाला आश्वासन दिला. त्यानं आम्हाला रस्ता करण्याच्या ऐवजी यानं एकदम डांबर रस्ता काय व्यवस्थित झालेला नाही आहे. आता हातानं जर उकरला तर उकरून चाललं. 8 दिवस आम्हाला 9व्या दिवशी जे काम असं आता खराब झालेलं आहे.